सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आम्ही जेवण करायला बसलोय. आम्ही गेलो होतो तुरीतलं गवत काढायला, शेळ्यांसाठी गवत आणलं, गाईसाठी गवत आणलं आणि सगळे आता मिळून बसलो जेवण करायला. हे सगळेजण ना तिकडे टोमॅटो बांधत होते. तर आज आहे आमचा उपवास, त्यामुळे बनवली साबुदाणा खिचडी. त्या ताईंनी दादांनी मिळून आणलेत मुळे खाण्यासाठी तोंडी लावायला. रानातले आपले मुळे आहेत आणि हे बघा तुम्हाला काळ्याची गंमत दाखवते. ताजी भाकरी त्याला इकडे दिली आहे खायला. रात्री पण त्यांनी ताजी भाकरी खाल्ली नाही आणि आत्ता पण दिली तर का तो खात नाहीये. त्याला काय वेगळं खायचंय काय माहिती, इकडे उभा आहे. आधी मांजरांना दिलेलं आहे तिकडे खायला आणि आम्ही आता बसणार आहोत खिचडी खायला. तर कालही माझा उपवास होता, आजही उपवास आहे, परवाही उपवासच होता. तर आजच्या दिवस आहे उपवास आणि खरं तर काही जण काय करतात ह्या उपवासाला काही खात नाहीत, पण रानातली कामं केल्यावर सांगावं लागत नाही की खावा म्हणून. चक्कर यायला चालू होती आणि भूक लागलेली असते. सगळ्यांच्या खूप छान अशा भाज्या आहेत. वांग्याची भाजी आहे, भरली मिरची आहे, असं प्रत्येकाचं आज खूप छान अशा सगळ्यांच्या भाज्या आहेत. आणि मी काय केले तर मी मिरच्या पण घेतलेल्या आहेत छान अशा मीठ टाकून तळून. तर असं आहे आमचं आजचं रानातलं जेवण. तर आत्ता मामा येणार आहेत थोड्याच वेळात. मामा बरेच दिवस तिकडे पुण्याला राहिलेले आहेत. तर मामा थोड्या वेळाने आले आणि काय काय दिलेलं बघा बहिणीने खाऊ. तर इकडे बहिणीने खोबऱ्याच्या वड्या बनवून दिल्या आहेत छान अशा. तिकडे इंदू मावशी त्या ताईंला दिल्या आणि शेंगदाण्याचे लाडू करून दिलेत. इकडे राजगिराचे लाडू मामाने येताना विकत आणले होते आणि ह्याच्यात छान असे स्पेशल बनवलेले आहेत सगळे ड्रायफ्रूटचे लाडू मस्त एकत्र आहे बघा. खूप छान असे लाडू आहेत. तर कसे वाटले माझ्या बहिणीने बनवून दिलेले, मामांसाठी दिलेत हे बनवून. म्हणजे काय सगळ्यांनीच खायचे तसं काय नाही. आणि आता मामा बसले जेवण करायला तिकडे. बरेच दिवसांनी मामा आले. त्या ताईंचं हे जेवण झालेलं आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे मस्त असे लाडू बनवलेले कसे आहेत ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे आहेत छान असे शेंगदाण्याचे लाडू. तर भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये.